एकदम हळू आहे निश्चित. हां ठीक आहे, ठीक आहे. बस 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 बस. मारा डोकं सगळं. हळू हळू जेवढं जमेल तेवढं सहन करण्याचा प्रयत्न करा. हळूहळू 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 मारा. चांगलं रिलॅक्स. सांगा सर, काय त्रास होता तुम्हाला आधी? मला पहिले कशाचा त्रास होता हे तर कळत नव्हतं, पण जेव्हा मी चौकशी केली तेव्हा यामध्ये फ्रोजन शोल्डर हा अत्यंत त्रासदायक आजार झाल्याचं निष्पन्न झालं. आणि मी या संदर्भात उपाय शोधण्यासाठी अनेकांकडे चौकशी केली. त्यांनी वेगवेगळे उपाय मला सांगितले, परंतु मी जेव्हा एकदा मॉर्निंग वॉकला गेलो होतो तेव्हा नेमका ज्या व्यक्तीला आजार झालेला होता फ्रोजन शोल्डर, त्यांनी मला सांगितलं की मी अगोदर MRI केला, त्यानंतर एक्सरे काढला, वेगवेगळ्या ठिकाणी चटके घेतले, अनेक ठिकाणी लेप लावले, परंतु मला त्याचा फार काही उपयोग झालेला नाही. परंतु जेव्हा मी डॉक्टर खोडे यांच्या म्हणजे तुम्ही ते लेप वगैरे घेतले की त्या दुसऱ्या पेशंटने घेतले? त्या व्यक्तीने घेतलेले होते. त्यांनी तुम्हाला त्यांचं वर्णन सांगितलं, त्याचा अनुभव सांगत होता. परंतु त्यांनी मला शेवटी हेच सांगितलं की याला फिजिओथेरपी शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून मग त्यांनी ज्याच्याकडे म्हणजे डॉक्टर खोडे यांचं देवशांती हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी त्यांनी मला जाण्याचा सल्ला दिला. आणि मी गेल्या 1 महिन्यापासून या ठिकाणी. अच्छा, म्हणजे ते पण आपल्याकडे येऊन ठीक झाले होते का? तुमच्याकडे येऊनच ठीक झाले होते, चांगले झाले होते. त्यांनीच तुम्हाला ती माहिती दिली. त्यांचा चांगला अनुभव होता. आणि त्यांनी शेवटी त्यानंतर मी डॉक्टर किशोर भिशे यांना सुद्धा भेटलो. त्यांनी सुद्धा, ते माझे मित्र असल्यामुळे त्यांनी डॉक्टर म्हणून नाही तर मित्र म्हणून मला चांगला सल्ला दिला की तू कुठेही जाण्यापेक्षा तू डॉक्टर खोडे यांच्याकडे फिजिओथेरपी घे आणि तुला त्यातून आराम मिळेल. आणि निश्चितच गेल्या 1 महिन्यापासून मी माझी दैनंदिन जी कामं होती, वास्तविक पाहता माझ्या हाताची जी मुवमेंट होती ती थोडीशी सुद्धा होत नव्हती आणि वेदना एवढ्या जास्त होत्या की त्या सहन करण्यापलीकडे. म्हणजे अनेकांनी सल्ला दिला की तू पेन किलर वगैरे गोळ्या घे, परंतु डॉक्टरांनी कोणत्याही प्रकारच्या औषधीचा उपयोग न करता त्यांनी अत्यंत परिश्रमातून आणि काळजीपूर्वक त्यावर उपचार केलेत. आणि आज मला त्याबद्दल फार आनंद होतो आहे की कुठल्याही प्रकारची औषधी निघता फक्त फिजिओथेरपीच्या माध्यमातून एवढा मोठा आजार चांगला होऊ शकतो ही भावना माझी आज झालेली आहे, ही जाणीव मला झालेली आहे. आणि म्हणून माझं सर्व ज्यांना अशा प्रकारचे आजार आहेत, जे लोक दिवसातून 2दा पेन किलर सारख्या विघातक, अत्यंत घातक अशा प्रकारच्या म्हणजे किडनी सारख्या आजार ज्यातून निर्माण होतात अशी औषधी घेतात, त्यांना मी एवढंच सांगेल की आपण अशा प्रकारे कुठल्याही प्रकारचं औषध न घेता दररोज जर तुम्ही फिजिओथेरपी केली तर निश्चितपणे तुम्हाला त्यातून लाभ झाल्याशिवाय आणि तुमची त्या आजारातून सुटका झाल्याशिवाय राहणार नाही, असं मला खात्रीदायक सांगता येईल. वा सर, म्हणजे तुम्ही समाजाला पण सांगितलं आणि तुमच्या दुःखाचं पण तुम्ही छान वर्णन करू शकता. व्हेरी गुड. दुःख मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि समाजातील इतर घटकांना सुद्धा अशा प्रकारच्या दुःखद प्रसंगाला सामोरं जाऊ नये. लवकरात लवकर त्यांनी फिजिओथेरपीचा आधार घेऊन हा असाध्य वाटणारा रोग लवकर बरा करावा एवढीच मी त्यांना विनंती करू शकतो. धन्यवाद सर.